हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा। आजच्या या व्हिडिओमध्ये 50शी ओलांडलेल्या महिलांनी कार्यक्रमांमध्ये कशा प्रकारची ज्वेलरी घालावी याबद्दल टिप्स पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। वय वाढेल तसे आपली स्किन संवेदनशील, नाजूक, पातळ होते, त्यामुळे दागिने असे निवडायला हवेत ज्याचा त्रास आपल्या स्किनला होणार नाही आणि आपला लुकही एलिगंट दिसायला हवा। समारंभासाठी तयार होताना आपण खूप जास्त आर्टिफिशियल दागिने घालतो, पण वयानुसार हेवी दागिने घातले तर ते आपल्या एजला सूट होत नाहीत आणि त्यामुळे आपण आणखीनच एजड दिसू लागतो। 50शी नंतर महिलांनी वजनदार आणि हेवी दागिने बाजूला ठेवायचे आहेत, अजिबात घालू नका। छान असे मोत्याचे किंवा टेराकोटा किंवा एखादा गोल्ड पीस वापरायचा आहे। जर तुम्ही कॉटनची किंवा लिननची साडी नेसणार असाल तर त्यावर टेराकोटा ज्वेलरी खूप छान दिसते। यामध्ये तुमचा लुक मॉडर्न आणि हाय क्लास दिसतो। ही टेराकोटा ज्वेलरी विशिष्ट प्रकारच्या मातीपासून बनवलेली असते, त्यामुळे त्याचा त्रासही होत नाही, शिवाय वजनाला देखील एकदम हलकी फुलकी असते। सिल्क किंवा काठपदर साडीवर नाजूक असा लॉंग किंवा शॉर्ट नेक पीस खूप छान दिसेल। एखाद्या लग्न समारंभात जर तुम्हाला दागिने घालायचे असतील तर एकदम गळा भरून भरगच्च दागिने घालू नका। तुम्ही अशा प्रकारची ढोलकी माळ, एखादा जोंधळी पोत, कोल्हापुरी साज किंवा एखादा असा लॉंग सेट घालू शकता किंवा एखादी टेम्पल ज्वेलरी देखील तुम्ही घालू शकता। व सध्या मोहन माळ देखील खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत। अष्टपैलू माळा तुम्ही घालू शकता, ज्या सध्या खूप जास्त व्हायरल आहेत। या प्रकारची ज्वेलरी घाला जी तुमच्या एजला खूप छान दिसेल। मोती हे 50शी नंतरच्या स्त्रियांसाठी सर्वात क्लासिक आणि मोहक पर्याय आहे। पांढरे किंवा ऑफ व्हाईट मोत्याचे नेकलेस साध्या साड्यांवरही अत्यंत मोहक दिसतात। तसेच कोल्हापुरी साज, ठुशी, तन्मणी, मोहनमाळ किंवा लक्ष्मीहार यासारखे पारंपरिक सोन्याचे दागिने 50शी नंतरच्या स्त्रियांच्या सौंदर्यात भर घालतात। सिल्क साड्यांवर सोन्याचे प्लेटेड टेम्पल ज्वेलरी सेट खूप रुबाबदार दिसतात। जर कार्यक्रम संध्याकाळचा किंवा लग्नाचा असेल तर अमेरिकन डायमंड किंवा कुंदनचे नाजूक सेट परिधान करा, ते साडीवर उठून दिसतात। पार्टीवेअर साड्यांवर तुम्ही डायमंडचा किंवा मोत्याचा नेकपीस घाला, तसेच गळ्यात काही न घालता फक्त कानात डायमंड स्टड घातला तरी खूप छान दिसाल। काही जणींना आर्टिफिशियल दागिने घालायला अजिबात आवडत नाही, त्या फक्त सोन्याचेच दागिने वापरतात, तेव्हा गोल्डमध्ये तुम्ही अशा प्रकारचे गोल्ड स्टड इयरिंग्स वापरू शकता। लहान आणि मोहक झुमकी किंवा हिऱ्यांची कुडी चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतात। अशा प्रकारचे ठुशी कानातले देखील खूप मोहक दिसतात। जास्त हेवी इयरिंग्स घालणे टाळा, कारण वयाप्रमाणे आपल्या कानाचे होल देखील मोठे होतात, त्यामुळे नाजूक ज्वेलरी घाला। जर ज्वेलरीमध्ये प्रकार निवडायचे असतील तर मोत्याच्या दागिन्यांना बीट्स ज्वेलरीला प्राधान्य द्या। असे दागिने खूप छान दिसतात आणि स्किनला देखील ॲलर्जी होत नाही। हे दागिने कोणत्याही प्रकारच्या साडीवर सूट होतात आणि खूपच क्लासी आणि एलिगंट लुक देतात। बांगड्यांमध्ये जास्त हेवी बांगड्या न निवडता एक किंवा दोन असे कडे घालू शकता। 50शी नंतर लाईट वेट सॉफ्ट साड्या आणि मिनिमम ज्वेलरी या 2 टिप लक्षात ठेवा। सणावाराला किंवा लग्नात नाजूक मराठमोळी नथ लुक पूर्ण करते।